बर, हा उन्मत्तपणाच कुठेतरी तुम्हाला असं सारखं वाटतंय सुषमाताई की या निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा दिसतोय? नाही, हा उन्मत्तपणा इतका वाढलेला आहे ना, की त्यामुळेच कदाचित शिंदे सेना आणि भाजपामध्ये आत्ताचा जो संघर्ष आहे, तो चरमसीमेला जाऊन पोहोचलेला आहे आणि त्यामुळे बर. इथल्या म्हणजे राज्यात युती आहे, पण राज्यातल्या आपल्या मित्रपक्षातल्या राज्यातल्या सर्वोच्च नेत्याला बोलण्यापेक्षा आम्ही ठीक आहे तुझ्याशी चर्चाच करणार नाही. कारण तुझा उन्मत्तपणा आणि तुझा अहंकार बर, तुझ्या घरी खरंय का, आम्ही खरंय जे काय बोलायचं अवधूतजी? ते दिल्लीत इतक्या बोलू असं इतक्या म्हणून ते दिल्लीत विकोपाला बोलतायत. गेलेला आहे का शिंदेची शिवसेना आणि भाजपा यांच्यातला संघर्ष? कसं आहे निश्चितपणे तो माहितीये का? विकोपाला गेलाय कदाचित म्हणूनच त्यांना दिल्लीत ते इथे बोलायलाच तयार नाहीये. दोघेही अवधूतजी इथे अगदी एकमेकांची थोडक्यात तोंड बघायला तयार शेवटचं एक नाहीये. उत्तर घ्यायचंय अवधूतजी. मला वाटतं की महायुतीचे तिन्ही आघाडीचे पक्ष आणि मुख्य पक्ष एकत्रित आहेत. त्याचबरोबर आरपीआय आणि इतर पक्ष पण एकत्र आहेत. या 17 जागांच्या निवडणुकीमध्ये आणखीन एखाद दोन पक्ष सुद्धा आम्हाला मिळतील. त्यामुळे इंडी आघाडी किंवा महाविकास आघाडी ही मला वाटतं आता नावापुरती उरली आहे की नाही इथपर्यंत शंका आहे. पण तरी मी तरी संजय राऊत संघर्षाबद्दल तुम्ही उत्तर नाही मी दिलेत. संजय राऊत यांचं अभिनंदन करीन की त्यांनी मोकळ्या अहो, मनाने 17 प्रश्नांना जागांचा बगल का त्यांचा देताय? पराभव तुम्हाला होणार जे आहे. प्रश्न विचारले त्याची उत्तरं द्या ना तुम्ही. बरं, ठीक आहे प्रश्नांना अवधूतजी, तुम्ही बगल का काही देताय संघर्षाबद्दल सारखे अजूनही सारखे? उत्तर नाही दिलेलं मला. हे तर प्रश्न विचारले मी त्याचं एकाचं उत्तर तरी उत्तर द्या व्यवस्थित. ताई मी तेच बोलतोय मला बोलू द्या ना. मी काय बोलायचं बोला, आणि बोला. काय नाही अगदी बोला. बोलायचं हे तुम्ही थोडंच ठरवायचं आहे. नाही, मी नाही ताई ठरवत आहे. तुम्ही ठीक आहे, उत्तर ठीक देत आहे, नाहीये. तुम्ही ठीक उत्तर आहे. द्यायचं सोडून बाकीच्या सगळ्या फापट पसारा बरं करताय. अवधूतजी, पुन्हा एकदा उत्तर देत शेवटचं नाहीये तुम्ही. विचारते, खरोखरच संघर्ष आहे का प्रचंड आणि तो मला विकोपाला गेलेला अजिबात आहे का? वाटत नाहीये. मला असं अजिबात वाटत नाहीये. कारण 6 वर्षासाठी एखादा मनुष्य विधान परिषदेमध्ये जाणार आहे. तो माणूस, तो महायुती ॲज सच हा चांगलं रिप्रेझेंट करू शकेल का? याचे बर, अनेक कंगोरे असतात. विभाग वाईज विचार करावा लागतो. ठीक आहे, ठीक आहे. शक्तीस्थळं आजमावी लागतात. आणि याच्यावर आणि घाई काय? तुम्हाला एवढी घाई काय? अजून वेळ आहे फॉर्म भरायला. बर, ठीक आहे, ठीक आहे, शेवटच्या ठीक आहे, क्षणी सुद्धा नक्कीच फॉर्म नक्कीच. भरून विधान परिषदेवर लोक गेलेली आहेत ठीक हे आहे, आपण पाहिलेलं आहे. तोपर्यंत पुन्हा काही संघर्षाचे एवढी दाखले घाई काय उदाहरणं आहे? पाहायला मिळतात का? ह्याकडे आमचं लक्ष असणारच आहे, पण आज